कल्याण आणि डोंबिवली शहरात आर्थिक फसवणुकीच्या दोन वेगवेगळ्या घटनांनी खळबळ उडाली आहे। या दोन्ही प्रकरणांमध्ये तक्रारदारांची तब्बल 63,65,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली असून संबंधित गुन्हे खडकपाडा पोलीस ठाणे आणि मानपाडा पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आले आहे। डोंबिवलीतील लोढा पलावा परिसरात राहणाऱ्या भावना देवकर यांनी पुणे येथील सलील श्रीपाद मेहेंदळे यांच्या विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। तर कल्याणमधील खडकपाडा परिसरात राहणारे विजय झाडे यांनी मनीष कुमार मिश्रा आणि सिद्धेश यांच्या विरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। तक्रारदार विजय झाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या मुलाच्या मोबाईल क्रमांकावर आरोपींनी संपर्क साधत शेअर गुंतवणुकीतील एका कंपनीचे नाव सांगितले। आकर्षक परताव्याचे आमिष दाखवत संबंधित कंपनीच्या संकेतस्थळावर वापरकर्ता नोंदणी आणि गुंतवणुकीची प्रक्रिया पूर्ण करून घेते। त्यानंतर आरोपींनी मुलाचे डीमॅट खाते एका तथाकथित विशेष गुंतवणूक योजनेशी जोडले। या योजनेत 15 लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास एका वर्षात तब्बल 1,15,00,000 रुपयांचा नफा मिळेल असे आमिष दाखवण्यात आले। विश्वास बसल्याने तक्रारदाराच्या मुलाकडून मे 2025 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत एकूण 44,45,000 रुपये ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात आले। मात्र नफ्याचा परतावा तर दूरच मूळ रक्कमही परत करण्यात आली नाही। फसवणूक झाल्याचं लक्षात येताच विजय झाडे यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली। सध्या या दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्यांकडून सुरू आहे। आर्थिक गुंतवणूक करताना अवास्तव परताव्याच्या आमिषाला बळी न पडण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय। द पोलीस न्यूज ब्युरो, कल्याण, डोंबिवली।